स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। प्रेमाइस मध्ये आणि खाली उभे असलेल्या सर्व श्रावक श्राविकांना विनंती आहे, कवी संमेलनाला सुरुवात होते आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा। या कवी संमेलनामध्ये खूप सुंदर कविता तुम्हाला ऐकायला मिळतील आणि म्हणून या ठिकाणी 27वे मराठी जैन साहित्य संमेलन, या संमेलनातील आताचा शेवटचा सेशन कवी संमेलन। या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत माननीय श्री विजय कुमार बेळके सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। या अजून खुर्च्या वाढवायला लागतील का? बसा सर। महाराज जी आलेत का काय? होय। इच्छा महाराज जी, तब्येत ओके? हो सगळं बरं आहे। आपल्या सगळं आहे आश्रम। या ठिकाणी परमपूज्य लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तुम्हा सर्वांच्या वतीनं महाराजींचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम। वळागड्डे मॅडम या स्टेजवरती या। आपलं नाव आलेल्या सर्व अतिथींचं आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर सुभाष भाटिया यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचं सर स्वागत करावं। बोलिए भगवान महावीर की, सभी आचार्यों की जय। वीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन। वीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन। रोयणे सा चोर भले हो, अर्जुन सा हत्यारा। रोयणे सा चोर भले हो, अर्जुन सा हत्यारा। जो भी आया चरणों में, उसे पापों से उबारा। वज्र कठोर दिलों में जागा, करुणा का स्पंदन करे, महावीर को वंदन। वीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन करे, महावीर को वंदन। धर्म नाम पर चलने वाली हिंसा को ललकारा। धर्म नाम पर चलने वाली हिंसा को ललकारा। अभय मूक पशुओं का हुआ स्कंदन करे, महावीर को वंदन
करे महावीर को वंदन। एक दीपक से लाखों लाखों दीप जलेंगे, एक दीपक से लाखों लाखों दीप जलेंगे। श्रद्धा सुमनों से करते हैं शत शत अभिनंदन। करे महावीर को वंदन, करे महावीर को वंदन, करे महावीर को वंदन। धन्यवाद सर. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचं सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली झुकावं. आणि मातीचं ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं, त्यांना थोडं उचलून घ्यावं. या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय बेळके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये घ्यावीत. ठीक आहे. यानंतर मी सौ नीलम मानगावे जयसिंगपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सौ नीलम मानगावे मॅडम. जय जिनेंद्र. कविता तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला पटणार पण नाही, तरीसुद्धा मी वाचून दाखवणार आहे. फक्त स्त्रियांच्या नजरेतून, स्त्री जाणीवेतून या कवितेकडे बघावं एवढीच माझी अपेक्षा आहे. देवी देवतांना उद्देशून लिहिलेली कविता. देवी देवतांनो, आम्ही लोकांनी तुम्हाला चांगलंच कामाला लावलं. देवी देवतांनो, आम्ही लोकांनी तुम्हाला चांगलंच कामाला लावलं. बघा ना, आम्ही तुम्हाला तुमच्या नावाचं, हळदी कुंकवाचं, बांगड्या पिंगड्यांचं, भांड्या कुंड्याचं, कपडा लत्त्याचं दुकान घालून दिलं. आम्ही तुम्हाला दुकान घालून दिलं. पुन्हा शेवयाचं मशीन, मिरची कांडप मशीन तुमच्याच डोक्यावर बसवलं. तुमचं क्षेत्र हे आणि एवढंच म्हणून तुम्हालाही संसारी साच्यात बसवून बायकी धंद्याला लावलं. तुमचं देवी पण निकालात काढलं. आम्ही तुमच्या नावाचं श्रुतिकागृह काढलं, पद्मावती श्रुतिकागृह वगैरे. आम्ही तुमच्या नावाचं श्रुतिकागृह काढलं आणि तुमच्याच लेकींना जन्माआधी गर्भाशयात मारून टाकलं. तुमच्याच लेकींना जन्माआधी गर्भाशयात मारून टाकलं. बघा तुम्ही किती कामाचे आहात, बघा तुम्ही किती कामाचे आहात. पुन्हा दैवी गुणांच्या तुम्ही यक्षिणी, रक्षिणी, सौभाग्यकांक्षिणी, तीर्थंकरांचा उपसर्ग दूर करून त्यांचं रक्षण करणाऱ्या शूर वीर तर आहातच, पण सकल स्त्री वर्गाचं सौभाग्य वाचवण्यासाठी पुरुषांना दीर्घायुष्य देणाऱ्या देवीही आहात. देवी म्हणून तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करताच, पण तरी बायका विधवा होतात. हे कसं नाकारणार? तरी सुद्धा देवी म्हणून तुमचं स्थान अबाधित आहे. तरी सुद्धा देवी म्हणून तुमचं स्थान अबाधित आहेत. पण आम्ही स्वार्थी लोक, हो आम्ही स्वार्थीच. आम्ही स्वार्थी लोक स्त्री पर्यायात मोक्ष नाही म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवतो. तीर्थंकरांपेक्षा म्हणजे पुरुषांपेक्षा तुमचा दर्जा खालचा म्हणून तुमची उपेक्षा करतो. तुम्हाला दुय्यम स्थानावर ठेवतो. पूजेच्या वेळी तर भगवंतांचा अभिषेक करून उरलेले लोटक्यातले पाणी तुमच्यावर ओतताना आम्हाला म्हणजे पूजा करणाऱ्या पुरुषांना आणि पूजा बघणाऱ्या स्त्रियांनाही त्याचे काही वाटत नाही. पण
तुमच्या अभिषेकानंतर लोटक्यातले उरलेले पाणी आम्ही भगवंतांच्या मूर्तीवर ओतत नाही, कारण तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला मोक्ष नाही, तुमचे पाणी देवांना म्हणून चालत नाही. हा केवढा अपमान. पण तुम्ही तो अपमान पचवता, कारण तुम्ही माता आहात, तीर्थंकरांच्या माता आहात. आणि मातांना म्हणजे आईला, पर्यायाने बाईला सगळं पचवावंच लागतं. कधी कधी तुम्हालाही वाटत असेल, भक्तांना ओरडून सांगावं असं वाटत असेल की बाबांनो, आमच्या लेकरांनो, असा आमचा अपमान करू नका. एक तर आम्हाला पूजेला घेऊच नका. आमचा आग्रह नाही पूजेला घ्या म्हणून, एक तर आम्हाला पूजेला घेऊच नका, किंवा घेतलात तर आम्हाला कमी लेखू नका. पण नाही, तुम्ही काही बोलतच नाही. तुमच्यात आणि आम्हा संसारी बायकांच्यात मग फरक काय राहिला? आपण संयमी, त्यागी, क्षमाशील, पण त्याचा उपयोग काय? आपल्या याच गुणांचा वापर केला जातोय आणि आपण आईपण मिरवण्यात धन्यता मानून स्वाभिमानाला मारून टाकतो आणि चुपचाप बसतो, मिरची कांडत आईपणाचा डंका मिरवत. धन्यवाद मॅडम. यानंतर डॉक्टर संदीप पाटील सर वसगडे यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. डॉक्टर संदीप पाटील. हॅलो. मी या ठिकाणी एक संग्रहित कविता जी प्रशांत मोरे सरांनी लिहिलेली आहे की आत्ताच या ठिकाणी नीलम मानगावे मॅडमनी स्त्रीपणावरतीची कविता सादर केलेली. तसेच ती प्रशांत मोरे सरांनी आईवरची एक कविता खूप सुंदर आहे, ती मी आपल्यापुढे सादर करतो. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या एड्या सटवाईल तुझं करम लिवल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनन. टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारी जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना झादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. धन्यवाद सर. बघा, आपण लहान मुलांना सातत्यानं सांगत असतो हे करू नको ते करू नको,
आणि मग एखादा लहान मुलगा म्हणून जातो, शिस्त आणि चांगुलपण सगळं आमच्यासाठी, किती असतात खोटी ही सगळी माणसं मोठी. शिस्त आणि चांगुलपण सगळं आमच्यासाठी, किती असतात खोटी ही सगळी माणसं मोठी. चॉकलेटनं दात किडतात असं आम्हाला सांगतात आणि आपण मात्र आपला तोडा तंबाखूनं भरतात. आणि तो मुलगा पुढं म्हणतो, अभ्यास नाही केला तर मार मिळतो मला, आणि मम्मीनं स्वयंपाक नाही केला तर पप्पा म्हणतात हॉटेलात चला. अशी बिघडलेली मोठी माणसं आम्हालाही बिघडवतात आणि उद्याचा परका भारत घराघरामध्ये फिरवतात, घराघरामध्ये फिरवतात. यानंतरच्या कवयित्री आहेत सौ उळागड्डे मॅडम, जयसिंगपूर. सौ मेघा उळागड्डे मॅडम. सर्वांना जय जिनेंद्र. जेव्हा श्रीमंता घरी लेक नांदत असते तेव्हा तिला माहेरची आठवण येते, तेव्हाही तिला माहेरची आठवण येतेच. आणि ती अशी, माझ्या कवितेचं नाव आहे खंत. माझ्या संसारात माझे दिस आनंदात जाती, तुपाचा घडा भरली साखरेची पोती, हात जोडून सुख उभं राहील हो दारी, आई बाबांच्या आशिषाची किमया सारी, सार वैभव पाहून कळ येते हृदयातून, चटणी भाकरीशी गाठ माझ्या भावाची आठवून, माझ्या संसारात माझे आईचा तो हात जणू कष्टानाच मिळे साथ, बाबांची टेकली पाठ आठवतो भगवंत, मी सोडते ओळीते हरतरेची मिठाई, पण काय सांगू बाई घास गिळतच नाही, माझ्या संसारात माझे मखमलीची ती हो सेज, मज बोचते हो भारी, वाटे मज धावतच जावे माहेरच्या दारी, बाबा बरोबर करावी कन्या ताकाची होणारी, खोड्या काढून दादाचा लपावे आईच्या पदरी, माझ्या संसारात माझे दिस आनंदात जाती, तुपाचा घडा भरली साखरेची पोती. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर आपण कविता सादर केलात. यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार बेळके सरांना विनंती करतो. यानंतर GS शिकलगार सर, बाहुबली विद्यापीठामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून खूप सुंदर कामगिरी केलेले आमचे दुधगावचे सन्मित्र GS शिकलगार सर. या कवितेमध्ये थोडी उदासीनता आहे, थोडा उपहास आहे आणि जैनत्वाचा श्वास पण आहे. लक्ष दिला तर लक्षात येते. जग कैद की वनवास रे, सुख चैन एक आभास रे, जे भावले मज भोवले, फसवी असे हियरास रे, जग कैद की वनवास रे,
न कुणी कुणाचा रे सगा, न कुणी कुणाचा जीव लगा, रक्तास रक्त देते दगा, हा प्रेम रूप उपहास रे, जग कैद की वनवास रे, निर्मोह मन कर तू नवे, थोडे तुला जगणे हवे, निर्मोह मन कर तू नवे, थोडे तुला जगणे हवे, पुससी कुणाची आसवे, तो अल्पसा उल्हास रे, जग कैद की वनवास रे, सदसंत पथ जे रेखिले, ते ईमान तू ना राखिले, सदसंत पथ जे रेखिले, ते ईमान तू ना राखिले, ते पियुष तू ना चाखिले, कर चित्तलीन तव ध्यास रे, जग कैद की वनवास रे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर कविता आपण सादर केलात. यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार बेळके सर, त्यांना पण घेऊ. यानंतर खास करून धर्मकार्य सम्राट डॉक्टर अशोकरावजी नाईक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिनोपदेश ही कविता सादर करावी. माननीय डॉक्टर अशोकरावजी नाईक. ओम नमो हरियंतानम, नमो सिद्धानम, नमो ऐर्यानम, नमो ध्यानम, नमो सव्व सावल. महाराष्ट्र जैन साहित्य सभे 27वे संमेलन परमपूज्य लक्ष्मीशन महाराजांच्या चरणी शतशा वंदन, शतशा वंदन. 27वे संमेलन आमचे डी पाटील सरांनी पलटणमध्ये संमेलन ठेवून एक ऐतिहासिक कार्य किंवा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखं कार्य केलं आहे. त्याचं कारण असं आहे, शांतीसागर महाराजांचा हिरक महोत्सव या ठिकाणी झालेला आहे. फलटण ही काशीभूमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आचार्य शांतीसागर महाराजांचं 1925ला 100 वर्षे पूर्ण झाले. 26-27ला ते बाहुबलीला चातुर्मास आणि तिथूनच 27 तारखेला सर 27 नोव्हेंबर 1927ला सम्मेद शिखरजीला पहिले दिगंबर जैन साधूंचा विहार झाला, म्हणून ही ऐतिहासिक घटना आहे. मी या संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष पूर्व भट्टारक रत्न स्वस्ती श्री लक्ष्मीनारायण महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. महाराजांच्या अभिनव भट्टारकांना चरणी कोटी वंदन करतो. या संमेलनाचं विशेष महत्त्व म्हणजे डी पाटील सरांनी अतिशय परिश्रम घेऊन जे संपूर्ण भारतात मराठी वक्तृत्व म्हणजे साहित्यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक मिळाले विजय आवटी सर या संमेलनाचे अध्यक्ष झाले. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या ठिकाणी आमचे महावीर युनिव्हर्सिटीचे डॉक्टर खन्ने सर आहेत. आप सर्वांना जय जिनेंद्र. व्यासपीठावर सर्वांना जय जिनेंद्र. मी माझी कविता सादर करतो. आता 2025 कोणालाही वेळ नाही, मंदिरला जायला वेळ नाही, स्वाध्याय करायला वेळ नाही, अशा स्थितीत ही कविता लिहिलेलं आहे. फिरुनी 84 लक्ष योनी, जन्मलास तू मानव बलुनी, विसावलास वीतरागांच्या चरणी, आजन्म चाल तू अहिंसा धर्म ठेवून म्हणे. जो तो स्वतःच्या कामात रमला, कोणाकडेही नाही आहे वेळ धर्माला, आता तरी तू जप रत्नत्रयाची माला, जिन तत्वाची सवय लावून घे स्वतःला, काम आणि पैसा
काम आणि पैसा यावर नेहमी तुझे लक्ष राहिले. तू झाला आहेस मोबाईलचा भक्ष. सोशल मीडियामुळे तुझा मेंदू झाला आहे वृक्ष. सांग तुला कसा मिळणार मोक्ष. नमोकार महामंत्र करतो सर्व संकटावर मात, पण तो आहे का कुणाच्या तरी स्मरणात. नित्य देवदर्शन पूजापाठ नाही तुझ्या जीवनात, मग कशी पेटणार तुझ्या आत कळण्याची वात. जैन धर्माचा पताका घेऊन आज उभे आहे फलटण नगर. धर्माचे काटोकाट पालन करा, सोडा सगळे व्यसन. मी गोळा केलो होतो शब्दांचे काही कण, आज काय वाचून साजरे केला जैन साहित्य संमेलन. जैन साहित्य संमेलन. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. धन्यवाद सर. मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. तुझ्या भुकेचे मी कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे. तुझे दुःख सारे गळूनी पडावे. हे सांगण्यासाठी आता मी माननीय विजयकुमार बेळके सर यांना विनंती करतो. ज्येष्ठ लेखक आहेत, गायक आहेत, गीतकार आहेत, यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. महाराष्ट्र जैन साहित्य परिषद कोल्हापूर हे 1984 साली पूर्वीचे लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी स्थापन करून आता ती 27 वर्षे होत आहेत. आणि हा 27वा महोत्सव आपण किंवा साहित्य संमेलन या फलटणमध्ये सादर करीत आहोत. यामध्ये D.A. पाटील सर म्हणा किंवा अन्यही काही लोकांनी खूप मेहनत केलेली आहे. इथल्याही काही कार्यकर्त्यांनी अहोरात्र राबून याचं संयोजन केलेलं आहे. त्यांना शतशः धन्यवाद देतो. आणि लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींना मी वंदन करून माझं पुढचं गीत आपल्या पुढे ठेवत आहे. सध्या आजचा दिवस कंप्लीट जर पाहिला तर तो शांतीसागर महाराजांच्या वरती सर्व लोकांनी बोलले आहेत. मी यावेळी 1-2 गीत शांतीसागर मी लिहिलेलं आहे. त्या गीत शांतीसागर मधीलच 1-2 गीतं आपल्या पुढं पेश करणार आहे. कुठल्याही महापुरुष ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी ते गाव जे असतं त्या गावाला देखील एक वेगळी भूमिका असते. तिथलं वातावरण वेगळं असतं. हे आपण नेहमीच पाहत आलो. त्याप्रमाणे या ज्या गावामध्ये शांतीसागर महाराजांचा फक्त जन्म आपल्या आजोळी झाला, पण बालपणापासून मोठे जे झाले ते भोज गावामध्ये ते मोठे झाले, संस्कारक्षम झाले. तर त्या भोज गावचं वातावरण त्या 100 वर्षापूर्वी कसं होतं याचं वर्णन करणारं हे गीत आपल्या पुढं पेश करतोय. पावित्र्याची पूजा चालते ज्या गावाला रोज, पावित्र्याची पूजा चालते ज्या गावाला रोज. भाग्यवंत ते गाव असे हो नावत याचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नावत याचे भोज. पावित्र्याची पूजा चालते ज्या गावाला रोज. भाग्यवंत ते गाव असे हो
नाव तयाचे भोज. दूध वेद गंगेच्या काठी सुपीक काळी शेती. शेतकरीनी काम करी जो पिकवी माणिक मोती. पिकवी माणिक मोती. संतोषाने परम सुखाने राही इथे समाज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. खून दरोडे ना खून दरोडे मारामारी यांचे जेथे नाव नसे. परस्परांच्या सहकाराने जीवन यांचे वाढतसे. जीवन यांचे वाढतसे. खूप राबणे खूप कमविणे धर्मदान रिवाज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. अनेक जाती धर्म रूढीनी पंथ विविध असलेले. परिजन मनी समता वृत्ती बंधु प्रेम भरलेले. बंधु प्रेम भरलेले. प्रत्येकाच्या घरी अंतरी स्वधर्माचे तेज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. साधू संतनी यती मुनींचा इथे होय सन्मान. साधू संतनी यती मुनींचा इथे होय सन्मान. सत्पुरुषांचा गुणीजनांचा होई गौरव गान. होई गौरव गान. गुणग्रहणता सुजान जनता या नगरीचा साज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. पावित्र्याची पूजा चालते ज्या गावाला रोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. जिन मंदिरी देवदर्शना प्रभात काळी रीघ असे. त्या काळामध्ये मंदिरला जाण्यासाठी रीघ असायची. आज मंदिरला जाणं दुर्मिळ होऊन बसलेलं आहे. जिन मंदिरी देवदर्शना प्रभात काळी रीघ असे. अष्टक पूजा अर्चा करण्या जिन धर्मी मन धावतसे. जिन धर्मी मन धावतसे. सागारांच्या आचरणाने, सागार म्हणजे श्रावक लोक, सागारांच्या आचरणाने बने धर्म साम्राज्य. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज. पुण्यशीलनी धर्मनिष्ठ जो इथे जन्मला सातगोंडा. धर्म पुण्यशीलनी धर्मनिष्ठ जो इथे जन्मला सातगोंडा. भविष्यकालीन शांती सागर धर्माचा मिरवी झेंडा. धर्माचा मिरवी झेंडा. जिन धर्माच्या मानव हृदयी गाजवितो अधिराज्य. भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज.
भोज भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज पावित्र्याची पूजा चालते जागावाला रोज पावित्र्याची पूजा चालते जागावाला रोज भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज भाग्यवंत ते गाव असे हो नाव तयाचे भोज नाव तयाचे भोज नाव तयाचे भोज. एक आर के मखदूम आहे. आर के मखदूम या यानंतर चिपरीहून आमचे कविमित्र आलेले आहेत आर के मखदूम सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. कविता अगदी बाळबोध आहे, अगदी सुरुवातीला लिहिलेली आहे, तरी ती गोड म्हणून घ्यावी ही विनंती. माझ्या कवितेचं नाव आहे मान अर्थात अहंकार. मान अर्थात अहंकार. मानवाला असतो मान नाही मनुष्य शिवाय मान. मानवाला असतो मान नाही मनुष्य शिवाय मान. अज्ञानामुळे असतो हा मान, बऱ्याच गोष्टींचा असतो मान. अज्ञानामुळे असतो हा मान, बऱ्याच गोष्टीचा असतो हा मान. कुणाला असतो विद्येचा मान, कुणाला असतो सत्तेचा मान. कुणाला असतो विद्येचा मान, कुणाला असतो सत्तेचा मान. कुणाला असतो संपत्तीचा मान, कुणाला असतो कुलाचा मान. कुणाला असतो संपत्तीचा मान, कुणाला असतो कुलाचा मान. कुणाला असतो जातीचा मान, कुणाला असतो धर्माचा मान. कुणाला असतो जातीचा मान, कुणाला असतो धर्माचा मान. कुणाला असतो शक्तीचा मान, कुणाला असतो वृत्ताधिकांचा मान. कुणाला असतो शक्तीचा मान, कुणाला असतो वृत्ताधिकांचा मान. कुणाला असतो रूपाचा मान, कुणाला असतो मान नसल्याचा मान. कुणाला असतो रूपाचा मान, कुणाला असतो मान नसल्याचा मान. विकारी असतात हे सर्व मान, म्हणून हे सोडलास मान. विकारी असतात हे सर्व मान, म्हणून हे सर्व सोडलास मान. तरच तुला मिळेल सन्मान, एवढेच नव्हे तर मिळेल मोक्षाचा मान. तरच तुला मिळेल सन्मान, एवढेच नव्हे तर मिळेल मोक्षाचा सन्मान. जय जिनेंद्र. धन्यवाद. खूप सुंदर आपण कविता सादर केलात. यानंतर मी नीलम मानगेव मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी. नीलम मानगावे. हा चालेल. देवीची कविता झाली, आता देवांबद्दलची कविता थोडीशी उपरोधानं लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे चलनी नाणे. चलनी नाणे. बरे झाले देवा आम्ही तुमचे कार्यक्षेत्र बदलले. बरे झाले देवा आम्ही तुमचे कार्यक्षेत्र बदलले. बदलतो तो टिकतो हे तुम्हीही समजून घेतले. बदलतो तो टिकतो हे तुम्हीही समजून घेतले. नाहीतरी तत्त्वज्ञानात ठेवले काय, नाहीतरी तत्त्वज्ञानात ठेवले काय, ते तर आम्ही केव्हाच कालबाह्य केले. मात्र तुम्हाला जिवंत ठेवण्याचं वेळ आम्ही घेतले. तुम्हाला जिवंत ठेवण्याचं वेळ आम्ही घेतले. तुमच्या नावावर सगळं कसं शुद्ध पवित्र सम्यक होऊन जातं. तुमच्या नावावर सगळं कसं शुद्ध पवित्र सम्यक होऊन जातं. तुमचं बुजगावणं पॉवरफुल विश्वासाला पात्र ठरतं. तुमचं बुजगावणं पॉवरफुल विश्वासाला पात्र ठरवतं. आता हेच बघा ना, आता हेच बघा ना, आम्ही आदिनाथांच्या नावाचं हॉटेल काढलं. आम्ही आदिनाथांच्या नावाचं हॉटेल काढलं. महावीरांची खानावळ उघडली. पार्श्वनाथांचे ज्वेलरी दुकान थाटून शीतलनाथांचे कापड दुकान टाकले. अभिनंदनांचं लॉज
कुंथुनाथांची चक्की, सुमतीनाथांची मिठाई, संभावांची पानपोळी. संभावांची पानपोळी किती आणि कुठं कुठं तुमचा वापर होतोय, किती आणि कुठं कुठं तुमचा वापर होतोय. तुमच्या जीवावरच धंदे आम्ही करतोय, तुमच्या जीवावरच धंदे आम्ही करतोय. शिक्षण संस्थेवर तुम्ही, पतसंस्थेवर तुम्ही, विद्यापीठ तुमचे, वसतिगृह तुमचे, उद्योग व्यवसाय कारखानदारी सगळं तुमच्या नावावर. आता बोलण्यासारखे राहिले काय? तुमचे नाव घेऊन आम्ही आमच्याच भातावर ओढतोय साहेब. तुमच्या नावाचे लॉटरी सेंटर आणि बेकरीसुद्धा, तुमच्या नावाचे लॉटरी सेंटर आणि बेकरीसुद्धा, चहा वडा भजी आणि रसवंतीसुद्धा, चहा वडा भजी आणि रसवंतीसुद्धा सगळं शुद्धम शुद्ध तुमच्या नावावर करतोय युद्ध. युद्ध चालू आहे कबुतरांपासून. तुमच्या नावावर करतोय युद्ध. नशीब समजा, नशीब समजा तुमच्या नावावर दारूचे दुकान नाही काढले. नशीब समजा तुमच्या नावावर अजून दारूचे दुकान नाही काढले. तुमच्या नावाच्या टपरीवर शाकाहारी अंडी नाही ठेवले. तुमच्या नावाच्या टपरीवर शाकाहारी अंडी नाही ठेवले. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेच्या सगळे अभक्षभक्षण करणारे न करणारे निर्व्यसनी सम्यक्त्री आहोत. तुमच्या नावाचा गंडा बांधूनच आम्ही मनमानी जगत आहोत. तुमच्या नावाचा गंडा बांधूनच आम्ही मनमानी जगतो आहोत. तत्त्वज्ञानाच्या आचरणातून तुम्हाला जिवंत ठेवण्यापेक्षा, तत्त्वज्ञानाच्या आचरणातून तुम्हाला जिवंत ठेवण्यापेक्षा तुमच्या नावाची वंशावळ वाढवून तुमच्या नावाने धंदा करणे सोपे आणि फायद्याचे असते. तुमच्या नावाने धंदा करणे सोपे आणि फायद्याचे असते. त्यातून स्वार्थ आणि तीर्थ दोन्ही साधता येते. त्यातून स्वार्थ आणि तीर्थ दोन्ही साधता येते. एका दगडात अनेक पक्षी मारून अहिंसेच्या भक्तिरसात यथेच्छ डुंबता येते. अहिंसेच्या भक्तिरसात यथेच्छ डुंबता येते. 24 भगवान की जय म्हणणे अगदी सोपे आहे. 24 भगवान की जय म्हणणे अगदी सोपे आहे. तुमच्या चलनी नाण्यासमोर बाकी सारे फिके आहे. तुमच्या चलनी नाण्यासमोर बाकी सारे फिके आहे. धन्यवाद मॅडम. अडग्याच्या जन्मात अंधाराची दाटेर, कुणब्याच्या पोरा तुझ्या हाती आले पाटेर. आडग्याच्या जन्मात अंधाराची दाटेर, कुणब्याच्या पोरा तुझ्या हाती आले पाटेर. आयुष्याच्या गणितात लई काय वजा केलं, पाटी पेन्सिल आणि पुस्तकाचं धन झालं. इतिहासाच्या गोष्टी संग आयुष्य हे घडलं. गुणाकार करताना दोरीच्या मारे गाठीर, कुणब्याच्या पोरा तुझ्या हाती आले पाटीर. कुणब्याच्या पोरा तुझ्या हाती आले पाटीर. यानंतर पद्मश्री डॉक्टर सुभाष भाटिया, सुदर्शन पाटील चिपरी दुधगाव, सुदर्शन पाटील दुधगाव यांना विनंती करतो की आपली कविता सादर करावी. असंच राहू दे. महाराष्ट्र जैन साहित्य संमेलन, या पूर्वी अनेक साहित्य संमेलनं झाली. याचंच साहित्य संमेलन दुधगावलाही झालेलं होतं. आदिनाथ कुरुंदवाडे साहेब अध्यक्ष होते. इथं सगळी शब्दांवर प्रेम करणारी माणसं, साहित्यावर प्रेम करणारी माणसं आपण आहोत. आणि मी माझी कविता छोटीशी तुकाराम नावाची सादर करतोय. शब्दावरी भक्ती, शब्दांची शेती
जगण्याची शक्ती तुकाराम. शब्दावरी भक्ती, शब्दांची शेती, जगण्याची शक्ती तुकाराम. विचारांची आस, विश्वाचा तो ध्यास, कल्याणाची कास तुकाराम. घेता एक नाम, होई समाधान, सर्वांठाई राम तुकाराम. मनाचा हा तळ साचू नये गाळ, मनाचा हा तळ साचू नये गाळ, करण्या निर्मळ तुकाराम. आत्मरामा भेट प्रकाशाची वाट, आत्मरामा भेट प्रकाशाची वाट, दाखवी पहाट तुकाराम. कोणासाठी राम, कोणाचा तो श्याम, कोणासाठी राम, कोणाचा तो श्याम, सर्वासाठी एक तुकाराम. जगण्याचे ज्ञान सांगे तत्वज्ञान, जगण्याचे ज्ञान सांगे तत्वज्ञान, घालवी अज्ञान तुकाराम. धन्यवाद सर. यानंतर पद्मश्री डॉक्टर सुभाष भाटिया, संभाजीपूर, संभाजीनगर. श्रोता हो, ज्यांना मुलगी आहे ना त्यांनी टाळ्या वाजवाव्या, ज्यांना मुलगी नाही त्यांनीही टाळ्या वाजवा, ज्यांना मुलगा नाही त्यांनीही टाळी वाजवावी. हे सूत्र लक्षात ठेवा. मुलगी दोन्ही घराचं एक लेणं असतं. लेक सासरला जाते, लेक माहेरला जाते, लेकराच्या सुखासाठी माहेराहून नांदते, लेकराच्या सुखासाठी सासरी हो नांदते. लेक माहेरला जाते, लेक सासरला जाते, लेकराच्या सुखासाठी माहेराहून नांदते. लेक येता घरा, लेक येता घरा, जीव कसा घाबरतो, जीव कसा घाबरतो. लेक माहेरला जाते, लेक सासरला जाते. पाहुणं तुम्ही थांबा, जरा तुम्ही थांबा, अहो पाहुणं तुम्ही थांबा, जरा तुम्ही थांबा. लेक आहे माझा काळजाचा तुकडा, लेक आहे माझा काळजाचा तुकडा. लेक येता घरा, लेक येता घरा, कशी शेती बहरती, कशी शेती बहरती. लेक येती घरा, कशी गाय हंबरती, कशी गाय हंबरती. लेकराच्या सुखासाठी, लेकराच्या सुखासाठी, लेकराच्या सुखासाठी आई माहेराहून जाते, आई सासरला जाते. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सौ मेघा उळगड्डे मॅडम, जयसिंगपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी. सौ मेघा उळगड्डे मॅडम. ठीक. आता आई आणि लेकीचाच विषय निघाला आहे, तर एक माहेरची आणि सासरचीच कविता. अंथरुणाला खेळलेल्या आईची आपल्या लेकीला दिलेली हाक, जिनं आपल्याला बोलायला चालायला शिकवलेलं असते, तिची आठवण, लेकीची आठवण अंथरुणाला खेळलेल्या आईला होते, तेव्हा ती तिला लेकीला साथ घालते. माझ्या कवितेचं नाव आहे आर्तसाद. ए ग लेकी ए ग, ए ग ए ग लेकी ए ग, एका दिवसाची पाहुणी तू येऊन तरी जाग. ए ग लेकी ए ग, ए ग ए ग लेकी ए ग, तुझ्या मायेची माऊली जरा हो
तरी जाग, काळजातली कायली जरा विझून तरी जाग, पाठीवरून हात जरा फिरवून तरी जाग, थकलेल्या मनाला उभ देऊन तरी जाग. तुझ्या मायेच्या हातानं मला नाहू माखू दे ग, चिवकाऊचा घास मला भरवून तरी जाग. जोपर्यंत आई असते तोपर्यंत त्याची किंमत नसते, पण नंतर सगळं आठवते. ए ग लेकी ए ग, ए ग ए ग लेकी ए ग, तुझा संसार गोडवा मला ऐकून तरी जाग, माझ्या हातामध्ये हात जरा देऊन तरी जाग. तुझ्या पदरान पोरी डोळे पुसून तरी जाग, पडलेली माझी काठी हाती देऊन तरी जाग. स्वप्नामध्ये येती तशी, स्वप्नामध्ये येती तशी जरा येऊन तरी जाग, तुझ्या हातानं पोरी पाणी देऊन तरी जाग. ए ग लेकी ए ग, ए ग ए ग लेकी ए ग, माऊती गोधडी जरा पांघरून तरी जाग, गोडती अंगाई जरा गाऊन तरी जाग. शहाणी माझी बाई, आई म्हणतेला लहानपणी आपल्याला शहाणी माझी बाई, पण आता तिला लेकीला म्हणावं असं वाटते. शहाणी माझी बाई मला म्हणून तरी जाग, मी नाही लागणार पाठ, मी नाही लागणार पाठ, लगेच झोपेन आणि झोपेतच मला सोडून तरी जाग. ए ग लेकी ए ग, ए ग ए ग लेकी ए ग. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जीवनाच्या वाटेवरती साथ देतात, मात करतात, घात करतात, ती असतात माणसं. जीवनाच्या वाटेवरती साथ देतात, मात करतात, घात करतात, ती असतात माणसं. मान देतात, अपमान करतात, संधी देतात, संधी साधतात, ती असतात माणसं. वेड लावतात, वेडही करतात, कोड्यात टाकतात, कोडही सोडवतात, ती असतात माणसं. बोलतात, बोलवतात, बोलतही करतात आणि बोलणंही बंद करतात, ती असतात माणसं, ती असतात माणसं. यानंतर मी सिकलगार सरांना विनंती करतो की त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी. माननीय GS सिकलगार सर. अखंड जैनत्व केवळ 10 ओळीत मांडण्याचा प्रयत्न आहे आणि कॉन्सन्ट्रेट असाल तर लक्षात येते. उपभोगतना आनंद मना हे सूत्र जोवरी जडलेले, उपभोगतना आनंद मना हे सूत्र जोवरी जडलेले, समस्तोला क्षय व्याधीने अधीन करून जखडलेले. जलतरंग मन दंग कुठे तू अभंगनाद छेडण्याला, जलतरंग मन दंग कुठे तू अभंगनाद छेडण्याला, उघडलेस मन पंख कुठे तू पंख संपर्क सोडण्याला. आत्मानुभूती आनंद कंद तू नंद कुणाचा व्यर्थ आहे, आत्मानुभूती आनंद कंद तू नंद कुणाचा व्यर्थ आहे. देव घेव चब जीवेची हीच तुझला भ्रांत राहे. अरे विश्व तुझे हे करदमलेले मर्दन करतो स्वप्न विलासी, विश्व तुझे हे करदमलेले मर्दन करतो स्वप्न विलासी. स्वप्नाहून सुंदर जग जागव, परिचित होतो आत्मबलासी, परिचित होतो आत्मबलासी. आणि याच कवितेला 2 ओळीत करायचा माझा मोह झाला. मोरल ऑफ स्टोरी ज्याला म्हणतात. आणि मगाशी सुदर्शन सरांनी तुकाराम ऐकवलं इथं की वारकरी संप्रदायाच्या काही संतांनी, बऱ्याचशा संतांनी पुष्टी दिलेली आहे जैन तत्वज्ञानाला. तर याच कवितेला 2 ओळीत करायचं झालं तर तुमच्या परवानगीनं त्या 2 ओळी मी सादर करतोय. जे आहे जवळी ते भले, जाणून घे मना, जे आहे जवळी ते भले, जाणून घे मना.
सायदान सम तुझी हो उपासना, जे आहे जवळी ते भले. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सुदर्शन पाटील दुधगाव यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सुदर्शन पाटील सर. जगणं काय असतं हे मी ह्यात मांडलोय. जीवन मैदान जिंकणे हे ध्यान, जीवन मैदान जिंकणे हे ध्यान, होऊन बेभान खेळावा तो खेळ. आयुष्याचा खेळ खेळता खेळता गेला किती वेळ मोजला मी नाही. आयुष्याचा खेळ खेळता खेळता गेला किती वेळ मोजला मी नाही. धनुष्या तो बाण जणू सारे ध्यान, एकाग्र करण्या केला आटापिटा. धनुष्य बांधकाम हे असेल तर त्यात एकाग्रचित्त झाल्याशिवाय बाण निश्चित लागत नाही. धनुष्या तो बाण जणू सारे ध्यान, एकाग्र करण्या केला आटापिटा. मन सैर भैर साचे मनी खेद, होता दिशाहीन साधे ना तो वेद. चंचल ते मन राहते ना भान, चंचल ते मन राहते ना भान. आयुष्याचे आता झाले हे धुळदान. झाली काय गत सारी वाताहत, जाऊ कोण आता शरण रे देवा. काय सांगू तुला जग हे उपराटे, काय सांगू तुला जग हे उपराटे. चालताना पायी ऋतुताती काटे, सांग तुझे देवा वागू कसा मी रे. सांग तुझी देवा वागू कसा मी रे. अद्यापी मजला नाही कळले रे. शोधावया तुला करू किती धावा, शोधावया तुला करू किती धावा. तूच सखा जीवा फिरू किती गावा. अंतरीची जाण राहो तुझे भान, घोडो आत्मज्ञान गातो गुण गाणं. आत आहे परमेश्वर, बाहेर फिरायची काही गरज नाही. अंतरीची जाण राहो तुझे भान, घोडो आत्मज्ञान गातो गुण गाणं. तूच माझा सखा तूच माझा दाता, दाखवी सन्मार्ग मागणे हे आता. शरीर धनुष्य मन हेची बाण, शरीर धनुष्य मन हेची बाण. सांगे सुदर्शन घ्यावे रे दर्शन. अंतरीचा दिवा उजळून जावा, अंतरीचा दिवा उजळून जावा. अचूक वेदावा आत्मबोध घ्यावा, अचूक वेदावा आत्मबोध घ्यावा. धन्यवाद सर. यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार बेळके सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कविता सादर करावी. माननीय विजयकुमार बेळके सर. विजयकुमार बेळंके. बेळंके सर, सॉरी. सुकुमार बेळके आणि विजय बेळंके अशी दोन कार्यकर्ते आहेत वीर सेवा दलामध्ये. त्यामुळं ते मला बऱ्याच वेळा बेळके असं म्हणतात. तर माझं आडनाव विजयकुमार बेळंके. ळवर शून्य आहे माझ्या, त्यांच्यावरती शून्य नाही. असो, आपण जे दर्शन करण्यासाठी देवदर्शनासाठी जातो त्यावरचं हे गीत आपल्या पुढे पेश करतोय. अरे अंध जीवारे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला. अरे जीवा, अरे अंध जीवारे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला. अरे जीवा, देह असे तो सगळी नाती, स्वार्थासाठी ते भ्रमती. तुझा देह तो सोडी तुझला, आप्त असे मग तुझ कुठला. मर्म जाणून संसाराचा
त्याग करी तू त्याचा अरे जीवा, अरे अंध जीवा रे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला अरे जीवा. वितरागी त्या जिन देवाचे करिता दर्शन त्या मूर्तीचे, भवाभवातील कर्म नाशते, संकट सगळे मग टळते. पुण्योदय होऊन जीवाते, सुख शांती तया मिळते अरे जीवा. अरे अंध जीवा रे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला अरे जीवा. सदर्शन दे स्वर्गाला, सदर्शन दे स्वर्गाला, ने सदर्शन मोक्षाला. सदर्शन दे स्वर्गाला, ने सदर्शन मोक्षाला. आत्मस्वरूपा दर्शन दावी, विशुद्ध आत्म्याला बनवी. दर्शन महती गावी किती, होई यानेच स्वानुभूती अरे जीवा. अरे अंध जीवा रे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला अरे जीवा. अरे अंध जीवा रे दर्शन घे, जिन दर्शन तारी तुला अरे जीवा. अरे जीवा, अरे जीवा. खूप छान सर. यानंतर माननीय पद्मश्री डॉक्टर सुभाष भाटिया संभाजीनगर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. कवितेचं नाव आहे झोपडी. झोपडीत माझ्या 3 दगडाची चूल, झोपडीत माझ्या 3 दगडाची चूल, पेटे फाटक्या झोपडीत कसा धुराळा उडतो आभाळाच्या पोफळीत, आभाळाच्या पोफळीत. सानुल्या तानुल्याला काला 3 बाई केला, सानुल्या तानुल्याला काला 3 बाई केला. मुखामध्ये जीव घास घालविता जीव कासा विष झाला, मुखामध्ये घास घालविता जीव कासा विष झालं. आलं नेतर भरून, कसं बांड कुतर भुकत दुरून, कसं बांड कुतर भुकत दुरून. 3 दगडाची चूल, पेटे फाटक्या झोपडीत कसा धुराळा उडतो आभाळाच्या पोफळीत, आभाळाच्या पोफळीत. झोपडीत नाही दिवा, झोपडीत नाही दिवा, झोपडीत नाही तेल, झोपडीत नाही दिवा, झोपडीत नाही तेल. बाई चांदोबाने माझ्या अंगणात केली बरसात, केली बरसात. 3 दगडाची चूल, पेटे फाटक्या झोपडीत कसा धुराळा उडतो आभाळाच्या पोफळीत, आभाळाच्या पोफळीत. खुला थानाचा पसारा, खुला थानाचा पसारा, शेवटा की अंगावर, खुला थानाचा पसारा, शेवटा की अंगावर. ते वात्सल्य पाहून याद मायेची ओ आली, ते वात्सल्य पाहून याद मायेची ओ आली. झोपडीत येता बसलो गप्प कन खाली, 3 दगडाची चूल, पेटे फाटक्या झोपडीत कसा धुराळा उडतो आभाळाच्या पोफळीत, आभाळाच्या पोफळीत, आभाळाच्या पोफळीत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर नारायण सुर्वेंची एक सुंदर कविता सादर करण्यासाठी मी डॉक्टर संदीप पाटील वसगडे यांना विनंती करतो की त्यांनी ती कविता सादर करावी. डॉक्टर संदीप पाटील.
आदरणीय डी पाटील सर आणि चौले सरांनी सांगितलं की नारायण सुर्वे यांची ती कविता आहे, पत्रात लिहा. तर ती कविता मी आपल्या पुढं सादर करतोय. तुम्ही सुखान समधी राहावा असं पत्रात लिवा, तुम्ही सुखान समधी राहावा असं पत्रात लिवा. ह्या कवितेचा सारांश असं आहे की नवरा दुबईला सर्व्हिसला असतो आणि घरामध्ये त्याची बायको एकटी असते आणि ज्या वेळेला त्या बाईवरती सगळे ओझे पडत असतात, आजही अनेक टोमणे तिला दिले जातात, त्यावेळेला ती नवऱ्याला पत्रातून काय काय विचारते ते ह्या कवितेतून सांगितलेलं आहे. तुम्ही सुखान समधी राहावा असं पत्रात लिवा, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर, अहो कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. कारण पूर्वी सार्वजनिक नळावरती पाणी भरलं जायचं, आज काय आपल्या किचन कट्ट्या पण पाणी आलेलं. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, अहो 100 रुपयाचा हिशेब मागताना मीच काय एकटीनं खाल्ले, अहो 100 रुपयाचा हिशेब मागताना मीच काय एकटीनं खाल्ले. आज जर आम्ही हिशोब मागायला लागलो तर संध्याकाळी जेवायला सुद्धा मिळणार नाही. अहो 100 रुपयाचा हिशेब मागताना मीच काही एकटीनं खाल्ले, लाईटचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 25चे राशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा. बाळाला लाय ताप खोकलान प्रायव्हेटला घेऊन गेले, अहो बाळाला लाय ताप खोकलान प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयाचे इंजेक्शन मारल्यान पाण्यातच पैसे गेले, त्याला जेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा, त्याला जेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा. नारी मुक्तीच्या भरत्यात सभान मीटिंगला मी गेले, नारी मुक्तीच्या भरत्यात सभान मीटिंगला मी गेले, तुमच्या बहिणीला नवऱ्याने मारल्याने सगळ्यांनीच धमकाविले, तिला सोडायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, तिला सोडायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. बाळाला आताशी शाळेत घातलंय अभ्यास चांगला करते, अहो बाळाला आताशी शाळेत घातलंय अभ्यास चांगला करते, आया बायांनी शिकाय पाहिजे वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर, अहो कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. थँक्यू. धन्यवाद सर, खूप सुंदर. यानंतर सौ नीलम मानगावे जयसिंगपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नीलम मानगावे मॅडम. कवी संमेलनाला विनोदाचा सूर लागलाय तर मी पण जरा हात धुवून घेते. एक पाळणा म्हणणार आहे, आता पाळणा गाऊनच म्हणायला पाहिजे. माझा काय आवाज चांगला नाही आहे, बाळ काय झोपणार नाही, पण बाळ झोपूच नाही अशी अपेक्षा आहे. म्हणजे हा जगातला पहिला पाळणा असेल की बाळ झोपू नये म्हणून लिहिलेला. ऐक बाळा आमच्या बहिणींचं गाणं, लाडक्या बहिणीचं, ऐक बाळा आमच्या बहिणींचं गाणं, मामानं तुझ्या केला सन्मान, गाणं ऐक तू देऊन ध्यान, झोपू नको, गाणं ऐक तू देऊन ध्यान, जो बाळा जो जो रे जो. पहिल्या दिवशी भाऊ भेटला, महिन्याला 1500 देईन म्हटला. आता
आता जास्त देतो म्हणतोय हं. पहिल्या दिवशी भाऊ भेटला, महिन्याला 1500 देईन म्हटला. बहिणींना साऱ्या आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी सांगावा आला, कागदपत्र जमवून ठेवा म्हणाला. नेटानं बहिणी लागल्या कामाला, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी बहिणी एकत्र आल्या, पंचारतीनं भावाची ओवाळणी केल्या. फोटो काढताना बहिणी लाजून मेल्या, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी गावागावात फोटो झळकलं चौका चौकात. भाऊ हसला दाढी मिशीत, जो बाळा जो जो रे जो. आणि खात्यावर 3000 आलं, बहिणींचं घोड गंगेत नालं. भावाचं ढगाला हात टेकलं, जो बाळा जो जो रे जो. गळका छप्पर कोणी दुरुस्त केलं, कोणी पायात पैंजण घेतलं, कोणी बाळाला कडदूर केलं, जो बाळा जो जो रे जो. लाडक्या बहिणींचं लई झालं लाड, निंबाला आला आंब्याचा पाड. लाडक्या बहिणींचं लई झालं लाड, निंबाला आला आंब्याचा पाड. हसाय लागलं परड्यातलं झाड, जो बाळा जो जो रे जो. बहिणी म्हटल्या भावा तू थोर, भावाच्या मनात नाचला मोर. त्याच्या मनात उगिवली चंद्राची कोर, जो बाळा जो जो रे जो. बहिणींनी भावाला उचलून धरला, यशाचा रस्ता मोकळा केला. परसाऱ्याने त्याचा पोपट केला, जो बाळा जो जो रे जो. भाऊ फुगला रुसून बसला, साऱ्याने त्याचा रुसवा काढला. अर्ध्या भाकरीला भाऊ पटला, जो बाळा जो जो रे जो. साऱ्या भावांनी तडजोड केली, पाटीलकी आपसात वाटून घेतली. बहिणींना 1500ची काळजी लागली, जो बाळा जो जो रे जो. ऐकलंस का बाळा बहिणींचं गाणं, गरीब बहिणींचं नसतं यकोन. जगायला लागतंय त्यांना रोज मरून, जो बाळा जो जो रे जो. सोन्याच्या देवळात बसलाय राम, गाळायला पाहिजे तुला अंगातला घाम. हाताला तुझ्या सदा मिळू दे काम, जो बाळा जो जो रे जो. झोपून बाळा आता चालायचं नाही, कुणाला कुणाचा भरोसा नाही. लढाई आपल्याला चुकल्याली नाही, जो बाळा जो जो रे जो. खूप छान, सुंदर सुंदर. मॅडमांचं अभिनंदन. चालू स्थितीवरती आपणालाही कविता करता आली पाहिजेत. यानंतर मी JS सिकलगार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली तिसरी कविता सादर करावी. माननीय सिकलगार सर. कवितेतला एक वेगळा फॉर्मॅट आहे की ज्याला गझल म्हटलं जातं. आणि हा सगळ्यात अवघड, उर्दूमध्ये सोपा जातो, मराठीमध्ये फार अवघड जातो लिहिताना. अर्थ आहे, लक्ष द्या, त्यातही जैनत्वच आहे. जे इथेच पेरले मी, बीज वृक्ष रूप व्हावे, मज कालच्या कृतीला फळरूप आज यावे. जे इथेच पेरले मी. माझ्या आजोबांनी लावलेलं बांधावरचं झाड, आजोबांना त्याचे आंबे नाही मिळाले, हा त्याचा भावार्थ. मी खातोय ते आंबे. जे इथेच पेरले मी, बीज वृक्ष रूप व्हावे, मज कालच्या कृतीला फळरूप आज यावे.
जे इथेच पेरले मी. छाया मी होऊन या कोमेजल्या तरुंची. छाया मी होऊन या कोमेजल्या तरुंची. जळण्याआधीच आता मी ऊन पांघरावे. जे इथेच पेरले मी. मार्गस्थ मी तरीही का अजून 83-84 वर्ष झाली तावटे सरांना, पण ते प्रेम संपलेलं नाही. म्हणून मी म्हणतो मार्गस्थ मी तरी का अजूनही प्रेम वाट तेवढाच जिव्हाळा आहे. मार्गस्थ मी तरीही का अजूनही प्रेम वाटे. मार्गस्थ मी तरीही का अजूनही प्रेम वाटे. सदसंगती म्हणाल्या थोडे तरी उरावे. जे इथेच पेरले मी. नव आभले उनिया येईल तो प्रभाकर. नव आभले उनिया येईल तो प्रभाकर. होऊन एक पणती अंधार मी चिरावे. जे इथेच पेरले मी. बीजवृक्ष रूप व्हावे मज कालच्या कृतीला. फळरूप आज यावे. जे इथेच पेरले मी. निर्माण ज्याने केली किमया वसुंधरेची. निर्माण ज्याने केली किमया वसुंधरेची. या निस्तुला कृतीचे मी प्रेम गीत गावे. जे इथेच पेरले मी. शेवटचा शेर आहे. याचे शेर असतात मिनिमम 5 शेर लागतात एक गझल पूर्ण होण्यासाठी, आणि मग 6, 7, 8, 9, 10 पर्यंत चालतात. आता शेवटचा शेर आहे हा. शब्दात मांडले मी कल्लोळ भावनांचे. शब्दात मांडले मी कल्लोळ भावनांचे. सर्वत्र एके समयी हृदयात पाझरावे. जे इथेच पेरले मी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सौ मेघा उळगड्डे जयसिंगपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपली तिसरी कविता सादर करावी. माझ्या या कवितेचं नाव आहे, कविता म्हणजे गझल आहे, प्रयत्न आहे थोडासा. एक घोट. सखे घेऊ दे त्याला ग एक घोट नशेचा. सखे घेऊ दे त्याला ग एक घोट नशेचा. मग विसरेल तोही अंधार निष्ठुरांचा. मग विसरेल तोही अंधार निष्ठुरांचा. कोंडून ठेवले त्याने स्वतःला स्वतःशी. कोंडून ठेवले त्याने स्वतःला स्वतःशी. ना कधी भांडले स्वप्नांच्या लुटारूशी.
ना कधी भांडले स्वप्नांच्या लुटारूशी. वर्षे अनेक सरली चांगल्या बहाण्यांची. रेलचेल झाली अबोल यातनांची. रेलचेल झाली अबोल यातनांची. कोंडून श्वास होईल विस्फोट भावनांचा. कोंडून श्वास होईल विस्फोट भावनांचा. सखे घेऊ दे त्याला ग एक घोट नशेचा. सखे घेऊ दे त्याला ग एक घोट नशेचा. हाती ग्लास तो त्याने तोंडापर्यंत नेला. हाती ग्लास तो त्याने तोंडापर्यंत नेला. परतून ग्लास त्याने भूमातेस अर्पियेला. परतून ग्लास त्याने भूमातेस अर्पियेला. मिळतील स्वप्ने माझी या घोटापायी मातीला. सजतील निराशेची कुंचले या घडीला. सजतील निराशेची कुंचले या घडीला. मग साहू कसा मी याहून त्या वेदनेला. मग साहू कसा मी याहून त्या वेदनेला. असूनही नसेन मी माझ्या सांगण्या पुरुषार्थाला. नको नको ग सखे हा घोट एक नशेचा. मी काढीन अंधारातून मार्ग सोनेरी प्रकाशाचा. धन्यवाद सर. यानंतर अशोक नाईक सर आपली दुसरी कविता सादर करण्यासाठी इथे येत आहेत. अशोक नाईक सर, माईक हलवू नका सर. ओम नमः सिद्धेभ्या. आचार्यश्रींचं शांतीसागर महाराजांच्या स्मरणासाठीच हे कविता आहे. यापूर्वीच ती कविता आहे. पाखरांत मला अरंत दिसला, पण त्याच्यात थोडंसं बदल करून पाखरात भगवंत दिसला अशी कविता लिहिली आहे. ज्वारीच्या शेतात राखण करता. ज्वारीच्या त्यांच्या गृहस्थाश्रमातलं हे कविता आहे. ज्वारीच्या शेतात राखण करता. बाबा मला पाखरात भगवंत दिसला. बाबा मला पाखरात भगवंत दिसला. चोचभर दाना घास त्यांचा आहार. चोचभर दाना घास त्यांचा आहार. घोटभर पाणी पिऊन आनंद होई त्यांना. ग्रस्तावस्थेत सातकोंडानी ज्वारीचे राखण करू लागले. हजारो पाखरे 20 एकर शेतात येऊ लागले. सातकोंडानी एकाही पाखराला परतून न लाविले. तासनतास दिवसभर पाखरे येऊ लागले. त्यांच्यासाठी पाण्याचे मडके भरभरून सातकोंडानी ठेवत झाले. ज्वारीची मळणी सुरू झाली आणि 50 बैलगाडे भरून ज्वारीचे पीक आले. हा होता पाखरांचा आशीर्वाद. हा होता पाखरांचा आशीर्वाद. याच स्वरूपात शांतीसागर महाराजांच्या जीवनातलं चरित्र पुस्तकात कोणाचा आलेख नाही माहीत नाही, पण एक घटना मला माहीत आहे म्हणून सांगतो. आचार्य शांतीसागर महाराज गृहस्थ असताना म्हणजे त्यांचे आई वडील निर्वाण झाल्याशिवाय त्यांना दीक्षा घेऊ नका म्हणून सांगितले होते. त्यावेळी दररोज ते मंदिरामध्ये स्वाध्याय करत. त्यांचे मित्रमंडळी आहेत. एक दिवस असं झालं त्यांच्यापैकी एक जण आला नाही. सत्य घटना आहे, सत्य घटना. एक मित्र आला नाही, तो अजैन होता. महाराजांनी चौकशी केली का आला नाही. आम्ही स्वाध्याय घेतलं तर आम्ही म्हणतो आलं नसेल, काहीतरी काम असेल म्हणतो. घरी गेले महाराज, काल नाही म्हणून. तो घरात दिसला नाही. त्यांचा भारत तर घरात दिसला नाही. आजच्या तरुणांना हे कळावं म्हणून मी सांगतोय. तर महाराजांनी रात्री 9, 9:30 वाजले होते. तो घरी दिसला नाही म्हणून त्याला शेतात गेले. तो मनुष्य शेतात गेला होता आणि तिथं गळपास लावून घेत होता. अजून त्याला सुरुवात करणार होता तोपर्यंत महाराज गेले आणि त्याला बोलून आणले. त्याचं जीवाचं रक्षण केले. हा होता शांतीसागर महाराजांचा पूर्वाश्रमीतली ही घटना. जय बोलो आचार्य शांतीसागर मुनी महाराज की जय. सर्वांना जय जिंद्र. आजचं मी सांगत असताना या ठिकाणी आमचे इतिहास संशोधक डॉक्टर गजकुमार शहा आले. ही एक ऐतिहासिक घटना आहे. त्याशिवाय आमचे क्रांतिकारक पत्रकार डॉक्टर अक्कोळे सर वेळात वेळ काढून
ज्यांनी क्रांती केली प्रगती जीवनामध्ये लिखाणामध्ये. त्यांच्या संपादकीय लेखातनं अनेक कामं झालेली आहेत. त्याचप्रमाणे 27 म्हणजे 2 + 7 म्हणजे 9 होतं आहे. 9ला एन नाही. आणि आजचं तारीख 25/12/2025 याची सर्व बेरीज केलं तर 19 येत आहे. 19 आणि 9 आणि 1 जर 1 केलं तर 10. दशलक्षण धर्माचा विजय असो. जैनम जयतु शासनम भवतु सौ मंगलम. धन्यवाद सर. यानंतर सुदर्शन पाटील. आता ठीक. आता जो संदर्भ सांगितला शांतीसागर महाराज त्यावेळेला अगदी तरुण वयात होते आणि स्वाध्याय मंडळ होतं. आता जे नाईक सरांनी सांगितलं ती जी कल्पना आहे की तो प्रसंग आहे ते मी काव्य वाचन करून दाखवणार आहे. कारण गीत शांतीसागरमध्ये मी ती कविता लिहिलेली आहे. योगायोगानं त्यांनी सांगितल्यानंतर मला राहवलं नाही म्हणून मी तुमच्या समोर आलो. प्रसंग त्यांनी सांगितला की माझा नेहमीचा अजैन मित्र स्वाध्यायाला येणारा तो का आला नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी गल्लीत विचारलं. तिथं कळालं की तो घरी नाही आहे आणि काहीतरी किरकोळ भांडण झालेलं आहे. मग त्याला शंका आली तो आपला मित्र निश्चितपणाने शेतावरती गेला असला पाहिजे. आणि ते तडक शेतात गेले आणि पाहतात तर त्यांनी एक दोर वरती टाकली होती आणि दुसरा दोरेचा तिडा आपल्या गळ्याला बांधून उडी मारायची आणि गळफास लावून घ्यायचा. एका क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली होती. त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी ती घटना करणार इतक्यात त्या ठिकाणी शांतीसागर नंतरचे पूर्वीचे सातगोंडा पाटील त्या ठिकाणी गेले आणि ते म्हणाले अरे थांब म्हणाले. त्याचं नावही याच्यात आहे परंतु आता बोलण्याच्या ओघात ते मी नाव सांगत बसत नाही. मी ती कविता वाचतो. त्याला ते जे उपदेश केले ती या कवितेचा सार आहे. अरे जीवन असते जगण्यासाठी, अरे जीवन असते जगण्यासाठी जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी, सोड हा विचार महापातकी. करुण पलायन जीवनापासून, करुण पलायन जीवनापासून कर्मगतीना चुकते चुकवून, करुण पलायन जीवनापासून कर्मगतीना चुकते चुकवून, होऊन शकला कुणी यशस्वी वृथा विचार मस्तकी, सोड हा विचार महापातकी. जीवन असते जगण्यासाठी जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी. करशील जितके करशील ऐसे महाभयंकर, करशील ऐसे महाभयंकर पुढील जीवन याहून खडतर, करशील ऐसे महाभयंकर पुढील जीवन याहून खडतर. आत्मघातकी महापातकी हे थोडे जानकी, सोड हा विचार महापातकी. जीवन असते जगण्यासाठी जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी. नाती गोती कोठवरीची, नाती म्हणजे भांडणं करताना नात्यातूनच होतात. भाऊ असो अन्य कोणी असो. नाती गोती कोठवरीची स्मशान भूला पोचविण्याची, नाती गोती कोठवरीची स्मशान भूला पोचविण्याची. या नात्यांचा विचार करूनी का होशी दुःखी, सोड हा विचार महापातकी. जीवन असते जगण्यासाठी जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी. एक दिनी हे सोडून जाणे,
एक दिनी हे सोडून जाणे, अनुभूतीने स्वत्व जाणणे. सिद्धांताच्या मार्गाना ना पाहू नको तर्क वितर्की, सोड हा विचार महापातकी. जीवन असते जगण्यासाठी, जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी. सहन करावे प्रसंग दुर्धर, सहन करावे प्रसंग दुर्धर, मोह नसावा मर्त्य तनूवर. सहन करावे प्रसंग दुर्धर, मोह नसावा मर्त्य तनूवर. भ्रमिष्ठापरी जन्म मृत्यूची घेशील किती गिरकी, सोड हा विचार महापातकी, सोड हा विचार महापातकी. अरे जीवन असते जगण्यासाठी, जिने लाव सार्थकी, सोड हा विचार महापातकी, सोड हा विचार. धन्यवाद सर. यानंतर सुदर्शन पाटील दुधगाव यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. माननीय सुदर्शन पाटील. हळूहळू कविता जशी पुढं पुढं सरकत आहे तसं वेगवेगळे विषय हाताळले जायला लागलेत. मी मगाशी गौ शिकलगार सरांनी माझ्या मित्राने गझल जशी सादर केली तशी गझल गाऊन मी तुमच्यासोबत आता माझी गझल सादर करतोय. शपथा उगीच खोट्या घेतेस तू कशाला, वचने खुळीच सारी देतेस तू कशाला. शपथा उगीच खोट्या घेतेस तू कशाला, वचने खुळीच सारी देतेस तू कशाला. पटले तुझे बहाने, पटले तुझे बहाने, तोडून आज नाते. पटले तुझे बहाने, तोडून आज नाते. नयनी उगीच पाणी भरतेस तू कशाला, वचने खुळीच सारी देतेस तू कशाला. कोणी एकेकाळी कॉलेजला असताना केलेली कविता आहे. आता ह्या वयाकडे जाऊ नका. देणे असेल काही, देणे असेल काही, देऊन टाक आता. देणे असेल काही, देऊन टाक आता. राहून दूर जाता रडतेस तू कशाला, वचने खुळीच सारी घेतेस तू कशाला. घेणार खूप दुःखे, घेणार खूप दुःखे, देणार कोण आता. लग्न करून गेले ना ती. घेणार खूप दुःखे, देणार कोण आता. शोषित मीच आहे, डरतेस तू कशाला. शेवटचा मुडा. नैने मलाच माझी, नैने मलाच माझी, झाली फितूर राणी. नैने मलाच माझी, झाली फितूर राणी. स्वप्नी उगीच आता येतेस तू कशाला, वचने खुळीच सारी देतेस तू कशाला. धन्यवाद सर. यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार बेळके सर आपली कविता सादर करावेत.
माननीय विजयकुमार बेळंके सर. आपण सगळे संसारी जीव आहोत आणि असंच एकदा शांतीसागर महाराज म्हणाले की आपण संसारी जीवामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी पत्नी सुंदर असावी, माझी मुलं सुंदर असावीत, माझा बंगला सुंदर असावा. प्रत्येक गोष्टीमध्ये इतरापेक्षा मी काहीतरी वेगळा असावा अशी प्रत्येकाची मनोमनी धारणा असते आणि संसारी माणसाला असं वाटणं हे एक स्वाभाविकच असतं. परंतु ह्या सगळ्या संसारामध्ये आपण वाहत चाललेलो असतो, पण एक क्षणभर सुद्धा परमेश्वराची आठवण आपल्याला कधी येत नाही. ती येणं आवश्यक आहे अशा प्रकारचा उपदेश ते करत होते. त्याचा सारांश या काव्यामध्ये आपल्या पुढे ठेवतोय. भवभोगाच्या पाठी लागून होऊ नको बेजार. भवभोगाच्या पाठी लागून होऊ नको बेजार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. भवभोगाच्या पाठी लागून होऊ नको बेजार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. राब राबुनी कष्ट करोनी कोट्याधीश होशी. धर्मदान कार्यासाठी पैसा न कधी देशी. अंती तुझिया शवास वेरे. जेव्हा आपण मड उचलतो ना तेव्हा तो धनिक आहे म्हणून त्याच्या म्हणजे पोटावरती छातीवरती धनसंपत्ती कोण ठेवत नाही. आणि गरीब आहे म्हणून त्याच्या किमान एक सोन्याचा गुंज किंवा काहीतरी काढून डोळ्यात घालायची प्रथा आपण पाहतो. तर श्रीमंत असो किंवा गरीब असो ही मृत्यूनंतर त्याचं जे जीवन असतं ते फुकाचं असतं. तर हे याची जाणीव आपण ठेवून आपण असा विचार केला पाहिजे. अंती तुझिया शवास वेरे पैसे नच येणार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. कधी टेरिलीन कधी टेरिकॉट उलन कधी घालशी. भारी भारी कपडे शिवूनी मॅचिंग तू करीशी. आता मॅचिंगचा जमाना आलाय आणि या मॅचिंगच्या जमान्यामध्ये स्त्रिया तर ज्या प्रकारचं इथं टिकली लावतात त्याच प्रकारची साडी, ब्लाऊज, चप्पल जे वापरायचे ते सगळे अगदी वरपासून खालीपर्यंत त्याच रंगाचे कपडे ते घालतात आणि सुंदर मॅचिंग करतात. तर आपण काय करतो? कधी टेरिलीन कधी टेरिकॉट उलन कधी घालशी. भारी भारी कपडे शिवूनी मॅचिंग तू
करीशी. अंती शेवट कसा आहे बघा. अंती तुझिया अंती कफनी मांजर पाटही स्मशानीच पडणार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. साबण चंदन अत्तर लावून देह साफ करुणी. स्नो पावडर लाली लावून करीशी वेनिफणी. गर्व ना करी सौंदर्याचा तनू येथे सडणार. आपल्या जैनामध्ये जाळण्याची प्रथा आहे म्हणून त्याचा वास येत नाही. कुत्री मांजरी जशी रस्त्यावरती पडतात आणि वास मारतात तसं मनुष्याचं जर प्रेत तसंच पडलं तर त्याचा वास याहूनही भयानक असतो. हे याची जाणीव आपल्याला पाहिजे. म्हणून आपल्या सौंदर्यावरती आपण गर्व करता कामा नये. हा त्यातला भाग होता. थोड्या जागे साठी दावा कोर्ट कचेरी नेता. थोड्या जागे साठी दावा कोर्ट कचेरी नेता. भांडून भावामध्ये खून तुम्ही पाडता. अंतकाळी तुझ 3.5 हात जागा पुरे होणार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. आता शेवटचे 2 कडवी ही अध्यात्मावरची आहेत. भोग भोग तू जरूर सगळ्या प्रकारचे भोग भोग. काय सांगितलंय? भोग भोग तू सौख्याचा पण घातलाय. भोग भोग तू सौख्याचा पण मोह टाळी त्याचा. कमळ राहावा पंकी पाणी जैसा कायमचा. तरे वैभवी भरतेश्वर ही करण्या आत्मोद्धार. अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार. करून घे उद्धार. मोक्ष सुखाला जाणावे तू. मोक्ष सुखाला जाणावे तू. त्यजुनी क्षणिक सुखा. मोक्ष सुखाला जाणावे तू. त्यजुनी क्षणिक सुखा. ध्यान धारणा आत्मचिंतन हे आत्मखाद्य तू खा. काय खायला सांगितलं? आत्मखाद्य तू खा. मोक्ष सुखाला जाणावे तू. त्यजुनी क्षणिक सुखा. ध्यान धारणा आत्मचिंतन हे आत्मखाद्य तू खा. भव्य जीवारे होशी मुक्त तू. तरुणी भव संसार. अविनाशी
उद्धार भवभोगाच्या पाठी लागून होऊ नको बेजार अविनाशी आत्म्याला जाणून करून घे उद्धार करून घे उद्धार करून घे उद्धार. धन्यवाद सर. यानंतर पद्मश्री डॉक्टर सुभाष भाटिया सर यांना विनंती आहे आपली शेवटची कविता या ठिकाणी सादर करावी. शेवटी जीवनामध्ये शून्यच असतं. शेवटी जीवनामध्ये शून्यच असतं. फक्त माणसाची कीर्तीच मागे उरते. महात्मा गांधीजींचं काय झालं, इंदिरा गांधीजींचं काय झालं, रामाचं काय झालं, तुकारामाचं काय झालं, ज्ञानेश्वरीचं काय झालं. अखेर शेवटी जे व्हायचं ते झालं. गीत आळवण्यासाठी जगात नेहमी सारी 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 माणसं येत असतात. गीत आळवण्यासाठी सारी सारी माणसं येत असतात, परंतु मेल्यानंतर फक्त कीर्तीच उरते. ती गझलच्या माध्यमातून सांगतो. शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले, मेल्यावरी सुखाने रडण्यास लोक आले. शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले, मेल्यावरी सुखाने रडण्यास लोक आले. होता जिवंत तेव्हा दिधला न कोणी हात, धावून आज खांदा देण्यास लोक आले. शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले, मेल्यावरी सुखाने रडण्यास लोक आले. साऱ्या पराभवाला पचवीत हाय गेला, गाणे पराभूताचे गाण्यास लोक आले. शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले, मेल्यावरी सुखाने रडण्यास लोक आले. गावात माणसाच्या जगले कसे कळेना, गावात माणसाच्या जगले कसे कळेना. मृत्यूची खुशाली पुसण्यास लोक आले, शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले. राहो दिवंगताचा आत्मा सदा सुखाने, जाते निरर्थकाचे गाण्यास लोक आले. शृंगारल्या मढ्याला बघण्यास लोक आले, मेल्यावरी सुखाने रडण्यास लोक आले. जय महावीर. धन्यवाद सर. यानंतर विजयकुमार बेळंके सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय विजयकुमार बेळंके सर. मी काय फार बोलणार नाही. 1-2च मिनिटामध्ये अध्यक्षीय भाषण म्हणून एक कवी काय असतो, कवीची वैशिष्ट्य काय असतात, ऐन वेळेला जर प्रसंग आले तर ते कसे निभावून नेतात, यावरती एक सत्यकथेवर आधारित 3 मिनिटाची कथा आपल्या पुढे ठेवतो आणि मी आपलं भाषण बंद करतो. भोज राजा होता आणि भोज राजाच्या दरबारामध्ये कवी कालिदास होते. एके दिवशीचा प्रसंग आहे की
हा भोज राजा आपलं राज आसनावरून जे काही कामं होती दिवसभराची आटोपतो आणि तिथून तो तडक आपल्या पत्नीच्या म्हणजे खोलीमध्ये आत प्रवेशतो. घटना अशी घडते की आत आल्याबरोबर त्यानं फक्त पाहिलं की आपली पत्नी तिच्या कोणाच्या तरी मैत्रिणीशी बोलते आहे. पण तरी देखील झरझर आले ते 4 पावलं ते त्याच गतीमध्ये आले. हे पाहिलेलं त्या पत्नीला आवडलं नाही आणि त्या पत्नी त्या भोजराजाला म्हणते, हे मूर्ख भोजराजा, हे मूर्ख भोजराजा, आगच्छ आगच्छ आगच्छ. हे मूर्ख भोजराजा, या या या. असं म्हटल्यानंतर त्याची तारांबळा उडाली. आपलं काहीतरी चुकलंय याची जाणीव त्याला झाली आणि ते क्षणार्धात अबाउट टर्न करतात आणि बाहेर निघून जातात. पण विचारचक्र चाललेलं असतं की माझ्या प्रिय पत्नीनं मला मूर्ख का म्हटलं, याचं काय उत्तर त्यांना मिळालेलं नाही. मग खूप विचार करून सुद्धा उत्तर मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांनी एक युक्ती योजली. ते म्हणाले आपल्या जवळच्या व्यक्तीला की सगळे जे विद्वान लोक आहेत आपल्या दरबारातले ते सगळ्या लोकांना घेऊन ये, मंत्री सर्व लोकांना बोलावून घेऊन ये. आणि हे त्यावेळी राजाचा आदेश म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये लागलीच आलं पाहिजे हा त्यांचा आदेश असायचा. त्यामुळं लागलीच या म्हटल्यानंतर सर्व लोक आहेत त्या अवस्थेत आले. एक एक येतील हे राजदरबाराच्या त्या जो दरबारात म्हणजे आत प्रवेश करायचा जिथं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती हे राजे थांबलेले होते. भोजराजे एकटेच थांबले होते आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते म्हणू लागले की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं नाव घेणार आणि हे मूर्खा या या आगच्छ 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 असं म्हटल्यानंतर राजाचा आदेश आहे म्हटल्यानंतर कोण काही बोललोच नाही. प्रत्येक जण निमूटपणे खाली मान घालून आत येत राहिले. शेवट आले ते कवी कालिदास. कवी कालिदासाला आल्यानंतर हे मूर्ख कवी कालिदासा आगच्छ 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 असं म्हटल्याबरोबर कालिदास तडक त्याला उत्तर देतात, अहम किम मूर्खम भोजराजे, अहम किम मूर्खम गतम न शोचम कृतम न मन्ये द्वये तृतीयो भवानी मूर्खा. ही जी मूर्खांची 3 लक्षणं आहेत. मी गेलेल्या गोष्टीचा शोक कधी केला नाही, आता इथं आल्यानंतर सुद्धा मी दुःखी नव्हतो आणि अशा अवस्थेमध्ये मी गेलेल्या गोष्टीचं दुःख केलं नाही किंवा हे मी केले ते मी केले अमुक मी केले तमुक मी केले अशा प्रकारचा भावही तुमच्या पुढे मी व्यक्त केला नाही. इतकंच नव्हे, तुम्ही एकटेच उभे आहात. अशा अवस्थेत दोघे उभे राहिले असताना कानोसा घेण्यासाठी मी झरनं पुढं आलोय असंही काही घडलं नाही. मग तुम्ही मला मूर्ख का संबोधला? अहम किम मूर्खम असं त्यांनी विचारल्यानंतर त्याचं उत्तर त्याला सापडलं. त्याची पत्नी आणि त्यांची मैत्रीण हे दोघे बोलत बसला असताना आपण झम 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 चालत गेलो, हे बरोबर केलं नाही. आपण थोटावून जायला पाहिजे. कोण आहेत का, काय चाललंय याचा थोडं तरी कानोसा घेतल्याशिवाय जाता कामा नये. पत्नी झाली म्हणून काय झालं, तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही काय, अशा प्रकारचा विचार त्यांना देऊन टाकला. आणि सांगण्याचा मतितार्थ तुमच्या लक्षात आला असेल की कवी
हा कुठल्याही प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याचे चौफेर अभ्यास असणारा माणूस असतो, हे कवीचं वैशिष्ट्य असते. म्हणून एका कवीनं म्हटलंय की राष्ट्रे बुडाली नृपथोर गेले, राष्ट्रे बुडाली नृपथोर गेले, कवी नदी मात्र अनंत ठेले. म्हणजे काळाच्या ओघामध्ये अनेक राष्ट्र गेली, अनेक राजे गेले, रजवाडे गेले, चक्रवर्ती गेले, सम्राट गेले, पण कवी आणि नदी मात्र अनंत काळापासून अव्याहतपणे वाहत चाललेले आहेत, वाहत चाललेले आहेत. त्यांचं वैचारिक प्रबोधन, त्यांचं वैचारिक स्थान कुणीही घेऊ शकत नाहीत. अशा प्रकारचा मी एक संदेश देतो आणि माझं भाषण संपवतो. जीवनाच्या पेल्यामध्ये शुद्ध पाणी, गोड साखर, दयेचे वेलदोडे, स्नेहाचे केशर घालून प्रेमाच्या चमच्याने ढवळा आणि जो काय सरबत तयार होईल तो प्राशन करून या कवी संमेलनाला आपल्या हृदयाशी जपून ठेवा एवढी विनंती करतो. आणि आत्ताचा कवी संमेलन कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांना जय जिनेंद्र.